केवळ कुंभक नुसतं बोलायला सोपं आहे. त्या चेष्टेच्या गोष्टी नाहीये, किंवा त्या मी पण करतो, त्याला काय अक्कल आहे, मी पण करतो. नाही, ते काय वाटीत श्रीखंड घेऊन खायचं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अध्यात्म विज्ञानातल्या सर्वश्रेष्ठ गोष्टी आहेत. मग उदी जेव्हा पोटामध्ये जाते त्यावेळेला काय होतं की कार्बनची मात्रा पोटामध्ये जाते. आणि तुम्ही जर चमचाभर उदी खाल्लीत, पाण्यात घालून पाण्याबरोबर पेलीत, खाली अलीकडे आयुर्वेदाने जे महाभस्म सिद्ध केलंय, जे पाण्याला अल्कलाईन बनवत, तर ते लोक पितात. पण त्यांनी सुद्धा सांगितले बाबा, पाव चमच्याचाही पाव चमचा तुम्ही ते प्या, पाण्यामध्ये मिसळून प्या, पण भस्म प्यायचं नाहीये, त्याच्या वरची निवळ प्यायची आहे. कार्बन शरीराला आध्यात्मिक संवेदना जाणीवा देण्यासाठी आवश्यक आहेच आहे. पण जेव्हा ती उदी खाल्ली जाते त्यावेळेला त्या सद्गुरूंनी दिलेला जो आशीर्वाद आहे, किंवा आपल्याला वाटतं सद्गुरूंनी हातावर उदी दिली, ती खाल्ली म्हणजे आपलं काम झालं. काही अंशी ते खरं आहे, कारण का तो कार्बन आतमधल्या जाणीवांना वेगळे धुमारे फुटवतो, थोडासा जरी असला तरी. आणि मग विचारचक्र बदलतं. विचारचक्र बदलतं म्हणजे नेगेटिव्हिटीच्याकडनं पॉझिटिव्हिटीकडे माणूस जातो. इथं सायकॉलॉजीचा पण संबंध आहे. तर ह्या पद्धतीने तो गेल्यानंतर विचार बदललेत, कृतीमध्ये आतमध्ये कार्बन घेतलेला आहे. कार्बन सेल्सना कुठेतरी पोचलेला आहे, जे सेल्स तुमचे नकारात्मक ऊर्जेने भारित झालेले आहेत. आणि मग स्वच्छ काहीतरी आतमध्ये लखन जाणवतं आणि म्हणतं, अरे बापरे महाराज, काय तुमची लीला आहे. महाराजांची लीला नाही, महाराज प्रत्येक वेळेला काही लीला करायला बसलेले नाहीये, त्यांचं ते कामच नाहीये. आणि ते त्यांनाही माहिती असतं की हे आपलं काम नाहीये, लोकांसाठी हे करावं लागतं, हे करणं भाग आहे, म्हणून संत हे करत असतात. मग हे जर तुम्हाला चिमूटभर उदीनी साध्य होतंय आणि मग विचार चक्र बदलतंय, म्हणजेच काय, विचार बदला कृती बदलेल, ह्या पद्धतीने ती निगेटिव्हिटी कुठे कुठे विरायला लागते. माणूस मग सकारात्मकतेच्या पोटी बोलतो. ती उदी खाल्ली की आम्हाला बरं वाटतं बरं का. उदीमध्येच कार्बन असल्या कारणाने ते सत्य विज्ञान आहे, त्यातलं आध्यात्मिक विज्ञान. कृपा वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, ही प्राथमिक गोष्ट आहे. पण तेवढ्यापुरती का होईना मानसशास्त्र दृष्ट्या विचार केला तर तुमची जाणीव विकसित होते की नाही, थोडीशी काय होईल, पूर्णांशाने नाही. ती नंतर कधीतरी होते, जेव्हा सद्गुरूंचा वरद हस्त मस्तकावर येतो ते. तर हे जे विज्ञान आहे, शास्त्र आहे, ते समजून घेतलं तर भागी ठाकरेंच्या निष्ठा कशा होत्या त्या कळून येईल. आपल्यामध्ये अनेक लोक आपण बघतो की अनेक भागी ठाकरेने आज सगळीकडे फोफावलेल्या आहेत. मग ते स्त्री असो पुरुष असो, वृत्ती आहे ती. भागी ठाकरे हे नाव आहे, पण ती एक प्रकारची वृत्ती आहे. आणि ती वृत्ती दुर्दैवाने समाजामध्ये आज सगळीभर फोफावलेली आहे. असो, काळाचं चक्र हे चक्रमेण निक्रमेण सारखं फिरत असतं. ती काळाची गती कधी कधी ते चक्र जेव्हा पुन्हा मूळ पदावर येते, फ्री व्हील म्हणतं ना, हल्ली आपल्याला फ्री व्हील मुलं खेळतात बघा, गेम असतो तो, त्या पुन्हा फ्री व्हील पर्यंत त्या चक्राचा जो पॉइंट येईल त्यावेळेला पुन्हा पहिल्यापासून हे सगळं सुरू होईल. आणि आता जो सगळा बाजार मांडलेला गेलेला आहे तो बाजारही कमी होईल, अशी आपण आशा व्यक्त करूया. कारण शेवटी कलियुग आहे, कलीचा महिमा प्रचंड वाढत चाललेला आहे. त्यामुळे हे होईल किंवा नाही सांगणं अवघड आहे. पण ज्याचा त्यांनी विचार केला, ज्याची त्यांनी वैचारिक क्रांती घडवली, तर या गोष्टी निश्चितपणे शक्य आहेत. आता ही पुंडलिक भोकऱ्याची कथा ऐकली आपण. आता त्यानंतरची कथा 16व्या अध्यायामध्ये अजून 2 कथा आहेत, त्यातली एक कथा ऐकूया आणि मग तिसऱ्या कथेकडे वळूया. तर तुकाराम शेगोकार नावाचे एक व्यक्ती शेगावामध्ये राहत होते. आणि त्या तुकाराम शेगोकारांचं नित्यक्रम काय होता की नित्य नियमाने महाराजांच्या दर्शनाला जायचं, काय पडेल जमेल ती सेवा करायची.
कधी महाराजांना वारा घालायचा, कधी महाराजांचे पाय चेपून द्यायचे, कधी गांजाची चिलीम भरून द्यायची, कधी ते निद्रिस्तपणे असतील पलंगावरती तर त्यांच्या अंगावरती नीट पांघरून घालायचं. कधी कधी साधूंच्या पायाला थंडगार चंदन लावायचं, कधी पाद्यपूजा करायची. अशा प्रकारची तो त्याला जमेल ती सेवा करत असे. किंवा कधी कधी तो महाराजांच्याकडे एकटक बघत त्यांच्या चरणापाशी लीन होऊन बसत असे. आणि मग हे सगळं त्याचं मन भरलं हे सगळं करून. कारण व्यवहारवाद तर सांभाळायचा होताच की, रोजचा प्रपंच होताच ना. मग आपापल्या कामाकडे जायचं. मग शेतावरती काय काम असेल किंवा तत्सम त्याच्या उत्पन्नाच्या साधनासाठी जो ते काय करत असेल ते. पण नित्यक्रम मात्र सकाळी सगळी अन्निका आवरल्यानंतर मठामध्ये येऊन महाराजांची सेवा करणं हे त्याचं नित्यकर्म झालेलं होतं. हे नित्यकर्म होतं, जे सत्कर्म होतं. महाराजांच्या त्याच्या नकळत महाराजांपर्यंत त्याची सेवा पोचत होती. महाराजांना त्याची जाणीव होतीच होती. ते काय झोपेचं सोंग घेऊन बसलेले नव्हते. सोंग जरी घेतलेलं असलं तरी त्यांना कळत होतं समोरच्याचं काय चाललं. त्यांना त्याचा भावही कळला होता की भाव शुद्ध आहे आणि करतोय सगळं व्यवस्थित. पण त्याच्या कर्मभोगामध्ये आता बघा, तो नित्य कर्म हे सत्कर्म करतोय, पण शेवटी अनेक जन्मांचे कर्मभोग असतात. त्याच्यातनं माणसं सुटत नाहीत आणि सद्गुरू आणि परमात्मा नेहमी असं म्हणतात की मी तुमच्या कर्मामध्ये ढवळाढवळ करत नाही, पण ते कर्मभोगातनं सुटण्याची जर तुमची वेळ आलेली असेल तर तत्क्षणी मी त्याच्यातनं तुम्हाला सोडवतो असं सद्गुरू म्हणतात, प्रत्येक संत म्हणतात. पण परमात्मा असं कधीच म्हणत नाही मी तुला तुझ्या त्या कर्मातनं सोडवणार आहे. परमात्मा काय म्हणतो की मी तुझ्या कोणत्याही कर्मामध्ये हस्तक्षेप करणार नाही, मी तटस्थ आहे, मी अलिप्त आहे. सद्गुरू मात्र कर्माच्या बंधनातनं भवसागराला पोहोचवतात. पण असं झालं तुकाराम शेगोकरांच्या बाबतीमध्ये की त्यांचं कुठल्या तरी जन्मातलं एक नेगेटिव्ह स्वरूपाचं कर्म, नकारात्मक ऊर्जेने भरलेलं कर्म आडवं आलं त्यांच्यामध्ये. कसं आलं तर एके दिवशी थंडीचा सीझन आहे. आता वऱ्हाडातली थंडी, शेगाव मधली थंडी विचार करा. त्या काळातली थंडी, कॉन्क्रीटचं जंगल नसलेल्या काळातली थंडी होती. मग त्या थंडीमध्ये सेवा करून तुकाराम शेगोकार आपल्या शेतामध्ये गेले कामाला काय, आणि थंडी आहे तर शेतातली गडी माणसं शेकायला त्यांनी शेकोटी बनवलेली होती. तर तुकाराम शेगोकार सुद्धा त्या शेकोटीपाशी शेकायला बसले आणि ते पाठमोरे होते त्या शेकोटीच्या, म्हणजे ते बसलेले होते पण शेताकडे त्यांची पाठ होती. तर आता त्या शेतामधनं एक ससा उड्या मारत मारत तिथे आला. शेतामध्ये असतील ससे, कोणी काही कुठले बारके सारखे प्राणी. तर तो तिथे आला तो ससा, आणि तुकाराम शेगोकार जिथे बसलेले होते त्यांच्या पाठीशी येऊन तो ससा अतिशय स्तब्ध असा बसला. त्याला भीती वाटली नाही. कदाचित त्यालाही त्या शेकोटीच्या उभेची आवश्यकता असावी, थंडीच इतकी होती. तर ह्या पहाटेच्या सुमारास किंवा अगदी आता उजाडल्या अंधुकस दिसायला लागल्या अशा सुमारास असे प्राणी आपल्याला शिकार करायला मिळतील ह्या उद्देशाने एक शिकारी खांद्यावरती ठासणीची बंदूक घेऊन शेतांमधनं सगळीकडे बांधावरनं फिरत होता की कुठे काही शिकार सापडते. आणि त्याच पद्धतीने शेतांमधनं फिरत फिरत येत असताना त्याला असं दिसलं की अरे इथे तर शेकोटी पेटली, 2-3 माणसं बसले, त्याच्यात एक माणूस जो पाठमोरा आपल्याला, म्हणजे त्या शिकाऱ्याकडे त्याची पाठ होती तुकाराम शेगोकरांची, आणि त्याच्या बाजूलाच मागे एक चांगला असा गुबगुबीत असा एक पांढरा शुभ्र ससा येऊन बसलेला त्या शिकाऱ्याला दिसला. तो त्या शिकारीच्या शोधातच फिरत होता. त्याला अद्याप काही मिळालेलं नव्हतं त्या दिवशी सकाळी. ते पाहिल्यावरती त्याचे डोळे लकाकले. अरे वा, काय शिकार मिळाले, आणि ससा आहे तो कसा आहे, तो माणसाच्या बाजूला बसलेला आहे. म्हणजे तो पळाला तर किती लांब पळेल, कारण त्याला शेवटी माणसांची भीती आहेच ना.
तर नामी संधी आली शिकार करायची, आता ही शिकार हातची दवडता कामा नये. आणि मग त्यांनी दबा धरला आणि शिकाऱ्याला, त्यामुळे शिकाऱ्याला असं वाटलं की ते सशाचं चाणाक्ष असतात हे प्राणी. त्यांना ते अवधान असतं, त्यांचे कान सतत वेध घेत असतात वेगळ्या वेगळ्या आवाजांचे. तर त्या शिकाऱ्याची चाहूल त्या सशाला लागणार नाही का? ते शिकाऱ्याला माहित होतं त्याला ती चाहूल लागली तर हा पळून जाईल, पण शिकार कशी करणार? मग तो दबा धरून त्यांनी जितकं शक्य तितकं स्वतःला लपवायचा प्रयत्न केला, बंदूक ठासली आणि त्या शिकाऱ्याने त्या सशावरती नेम धरला. आणि नेम धरून त्यांनी त्या बंदुकीचे जे बार केले, त्याच्यातनं जे छर्रे उडाले, त्या छर्यानी काम असं केलं की दोन छर्रे त्या सशाच्या अंगात शिरले, तत्क्षणी तो ससा मेला. ते त्याला शिकार हवी होती ती. पण त्याच छर्यामधला जे उडवलेले होते बंदुकीतनं ते छर्रे, त्यातला एक छर्रा तुकाराम शेगोकरांच्या डोक्यामध्ये मागच्या बाजूने घुसला. म्हणजे जखमच झाली, तो छर्रा आत आत गेला त्यांच्या. आणि तत्क्षणी ते भोवळ येऊन तिथे खाली पडले. जेव्हा ते सावध झाले, गडी माणसांनी सावध केले, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अरे काहीतरी आपल्या झालंय इथे, जखम झाल्यासारखी झाले आणि माझं मस्तक मात्र अहोरात्र म्हणजे ठणकायला लागावं तसं ठणकायला सुरुवात झाली. इतकं काही त्यांना वेदना व्हायला लागल्या की आता काय करावं हा त्यांना प्रश्न पडला. पण त्या काळी सुद्धा डॉक्टर वैद्य होतेच की सगळे. इंग्रज डॉक्टर होते, काही स्थानिकही डॉक्टर होते, वैद्य होते. त्यांच्याकडे ते गेले तुकाराम शेगोकार आणि ते म्हणाले काहीतरी झालंय, बहुतेक माझ्या इथं काहीतरी आतमध्ये घुसलेलं आहे. आवाज तर ऐकला होता. त्यांना असं वाटलं की खरंच तो छर्रा माझ्या डोक्यामध्ये घुसलाय, तो कानामधनं घुसलाय का मागच्या बाजूने घुसलाय त्यांना काही कळेना, का कानशिलाच्या मागच्या बाजूला तो कुठेतरी लागलेला होता. आता डॉक्टर वैद्यांनी त्यांना तपासलं, सगळं केलं. त्यावेळेला एक्सरे नव्हते, सिटी स्कॅन, MRI नव्हतं, त्यामुळे नेमकं काय झालंय ते कळलं नाही. पण छर्रा तर घुसलाय डोक्यामध्ये. मग डॉक्टरांनी नाना प्रयत्न केले, औषधं दिली, वैद्यांनी कैक औषधे दिली, काही उपयोग झाला नाही. ठणाठण असं मस्तकामध्ये घण पडल्यासारखं डोकं दुखतंय. आणि मग नित्यकर्म तर काही सोडलं नाही. महाराजांपाशी ते आले, पण महाराजांना त्यांनी मुळीच सांगितलं नाही की महाराज असं असं झालंय, मला ह्या व्यापातनं सोडवा. बुद्धी झाली नाही महाराजांना सांगायची की मला बरं का. जर क्षणात पुंडलिकाची प्लेगाची गाठ महाराज जागच्या जागी जिरवून टाकत होते, त्यांना जे सामर्थ्य होतं ते या तुकारामा शेगोकारांच्या डोक्यामध्ये जो छरा घुसला होता तो काढणं महाराजांना अशक्य होतं. पण तुकाराम शेगोकरांनी काहीही त्या संबंधी महाराजांना सांगितलं नाही, विनवणी केली नाही, विचारलं पण नाही. मग महाराज सुद्धा किंवा संत पुरुष सुद्धा वाट बघतात की हा स्वतःच्या तोंडाने कधी सांगतोय. आणि ही वाट केव्हा बघितली जाते, तर तेवढा त्याचा कर्मभोग, ते मागच्या जन्मातलं कुठलं तरी कर्म आ वासून समोर उभं राहिला असेल त्या व्यक्तीच्या, आणि त्याला जर ती बुद्धी होत नसेल, तर सत्पुरुष सुद्धा त्या कर्मामध्ये ढवळाढवळ करायला जात नाही. का ढवळाढवळ करत नाही, तर त्याच्यातनं त्या ज्याचा जो कर्मभोग आहे त्याला मुक्ती कशी मिळणार, ते कर्म भोगूनच संपवायला पाहिजे. हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा महाराजही काही बोलले नाही. आणि मग ह्याचं मस्तक दुखतंय, तो ज्याला त्याला सांगतोय, तेव्हा महाराजांचा एक शिष्य त्यांना म्हणला की डॉक्टर वैद्य सोडा आता, त्याचा काही उपयोग नाहीये. पण सद्गुरूंची सेवा जर करशील तर ह्या त्रासातून मोकळा होशील कायमचा. तर तो म्हणला मी काय सेवा करू, मी तर रोजच सेवा करतोय, मला जमेल तशी. तर ते म्हणाले ती तर सेवा करच, पण आणखीन एक सेवा मी तुला सांगतो. हे काय मी अधिकारी नाहीये, पण मला जे वाटलं ते सांगतो की हा जो मठ आहे तो उद्यापासून तू झाडायला सुरुवात कर. आणि अक्षरशः तो असा काही झाडायचा मठ रोजच्या रोज, इतका काही स्वच्छ करायचा की इतका आरशासारखा लखलखीत तो मठ स्वच्छ दिसला पाहिजे. ही सेवा तू निरंतर करत जा, तुझ्यावरती महाराजांची कृपा होईल.
मग त्यांनी ते मान्य केलं तुकाराम शेगोकरांनी की अरे हे सांगतात त्याच्यात काहीतरी तथ्य असेल, कदाचित बाळाभाऊंनी सांगितलेलं असेल, कदाचित बंकटलालांनी सांगितलेलं असेल, आणखीन कोणी सांगितलेलं असेल, कारण हे सगळे अधिकारी शिष्य होते. मग तुकाराम शेगोकरांनी दुसऱ्या दिवसापासून ती मठ झाडायची सुरुवात केली आणि ते रोजच्या रोज त्या मठाला आरशासारखं लखलखीत ठेवायला लागले की धुळीचा कण आहे. आणि मग ही सेवा त्यांची दिवसभर चालत असे, त्यांना वेळ मिळेल त्या त्यावेळी. अशी 14 वर्ष झाली बघा, थोडी थोडकी नाही, 14 तास नाही, 14 दिवस नाही, ही सेवा करता करता 14 वर्ष झाली. वेदना मस्तकामध्ये आहे अहोरात्र, रात्रीची झोप आराम झालेली आहे, दिवसाचं जगणं आराम झालेलं आहे, इतकं मस्तक ठणकतंय. त्याही अवस्थेत मस्तक बांधून कपाळाला काहीतरी गच्च बांधून का तर थोडेस तरी वेदनेचा विसर पडेल. 14 वर्ष त्यांनी मठ झाडण्याची व्यवस्था केली, स्वतःच्याकडनं ती सेवा त्यांनी सुरू केली. व्यवस्था म्हणजे काय, त्यांनी 4 लोकांना बरोबर घेतलं नाही, स्वतःच ती व्यवस्था करत होते. आणि आरशाप्रमाणे त्यांनी तो मठ स्वच्छ ठेवला. अशी झाडता झाडता 14 वर्ष झाली. मग एक दिवस असं झालं की ते नित्याप्रमाणे झाडत होते. त्यावेळेला बरक्या फणसातनं जशी आठवडी पटकन सुटावी किंवा भोकरामधनं भोकर दापल्यानंतर त्याची आठवडी जशी त्या चिकाबरोबर पटकन बाहेर यावी, त्याचप्रमाणे झाडता झाडता कानामधून तो छर्रा गळून पडला. आणि तो ज्या क्षणी गळून पडला, जो मस्तकात घुसलेला होता, जो आतात शिरलेला होता, त्या मांसामध्ये घट्ट रुतलेला होता, तो आपोआप कानामधनं तो छरा पडला. आणि ज्या क्षणी तो छरा पडला त्या क्षणी मस्तक अचानक दुखायचं होतं ते थांबलं. त्याला इतकं काही हलकं वाटलं आणि ती वेदना, ती व्याधीच मुळी निघून गेली की नाही, त्याच्या काही जी झालेली उत्पन्न झालेली होती. आणि मग झालं, आता आज कानातनं छर्रा पडून गेला, माझी व्याधी संपली, म्हणून उद्यापासून झाडायचं नाही, हे मात्र त्यांनी काही केलं नाही. त्यांनी ती सेवा मरेपर्यंत चालू ठेवली की आरशाप्रमाणे तो मठ स्वच्छ ठेवला. आणि आज तेच आपल्याला तिथे दिसून येतं की तुकाराम शेगोकरांनी जी परंपरा त्यावेळेला निर्माण केली ही झाडण्याची, आज शेगाव संस्थानामध्ये गेल्यानंतर आपल्याला जिकडे तिकडे जी आरस पाणी स्वच्छता दिसते, आरशासारखी स्वच्छता दिसते, त्याची पाळंमुळं ही तुकाराम शेगोकर यांच्या कथेमध्ये किंवा ह्यांच्या चरित्रामध्ये दडलेली आहे. त्यापासून अंतस्फूर्ती घेऊन मग पुढे अनेकांनी ही सेवा सुरू केली. आज शेगाव संस्थानचं एवढं अफाट भव्य दिव्य स्वरूप आहे. त्यांचे जे भक्त निवास आहेत ते सुद्धा कैक एकरामध्ये पसरलेले आहेत. त्या सगळीकडेच फक्त मठ आणि समाधी मंदिरातच नाही तर सगळीकडे जिथे जिथे भक्त निवास आहेत, जिथे जिथे संस्थांनी, शेगाव संस्थांनी ज्या ज्या वास्तू, जी जी मंदिरं उभी केलेली आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी स्पॉटलेस सफाई असते. धुळीचा कणही सापडणार नाही इतकी साफसफाई केलेली असते. आणि त्यासाठी अविरत सेवेकऱ्यांच्या सेवेकऱ्यांचे ग्रुपच्या ग्रुप कार्यरत असतात. आणि हे प्रत्येकाला अनुभवायला येतं. ज्यांनी अजूनही शेगावला जे गेले नाहीत त्यांनी स्वतः जाऊन डोळ्यांनी बघावं काय व्यवस्था आहे आणि काय लखलखीत स्वच्छता आहे. लाखो लोक येत आहेत पण स्वच्छतेमध्ये कुठेही उणीव भासत नाही. कुठल्याही टॉयलेट बाथरूमला तुम्हाला घाण येत नाही, अर्ध्या फुटावरनं पण नाही, प्रवेश केल्यानंतर नाही, इतकं सगळं स्वच्छता संडास बाथरूम पासून पाळली जाते. आणि बाकीची तर स्वच्छता आहे, कुठेही कागदाचा कपटा, निर्माल्य किंवा ताजी फुलं, पायदळी तुडवली जाते, प्रसादाच्या पिशव्या, प्रसाद तुडवला जाते. तुम्हाला शेगाव मध्ये हे दृश्य कधीच दिसणार नाही. कोणत्याही वेळेला जा, कोणत्याही क्षणी जा, कधीच हे दिसणार नाही. स्वच्छतेचा अतिशय फार मोठा भाग संस्थांनी महाराजांची सेवा म्हणून कार्यरत ठेवलेला आहे. त्याच्यासाठी असंख्य लोक
कार्यकर्ते म्हणून ते काम करतात बिना पगार. त्यांना शेगाव संस्थान काही मानधन देत नाही, पण तुकाराम शेगोकरांनी जो सेवाभाव निर्माण केला, त्या सेवाभावाला अनुसरून आज हे सगळे सेवेकरी कोणतंही 1 रुपयाही मानधन न घेता सेवा म्हणून हे कार्य करतात, तळमळीने करतात. कुठेतरी कोणीतरी कोणती तरी बीज रोवावी लागतात, तेव्हा त्याचा वटवृक्ष होतो की नाही. त्याच पद्धतीने तुकाराम शेगोकरांनी कोणीतरी सांगितलं म्हणून झाडण्याची व्यवस्था, झाडण्याची सेवा सुरू केली आणि त्या सेवेचा आज वटवृक्ष झालाय तुकाराम शेगोकरांचं कर्म. ते ज्या छर्याच्या रूपी त्यांच्या आतमध्ये जे त्रास देत होतं, ते 14 वर्षांनी ते कर्म मोकळं झालं, ते त्याच्यातनं मोकळे झाले. आणि मग महाराजांवरती अविचल निष्ठा होतीच, ती उत्तरोत्तर वाढतच गेली. आयुष्याच्या अंतापर्यंत तुकाराम शेगोकरांनी ही सेवा केलेली आहे. या 16व्या अध्यायातल्या 2 कथा आपण ऐकल्या. आता तिसरी कथा फारच रोचक आणि रोमांचकारी कथा आहे आणि त्या तिसऱ्या कथेचा जो त्यातलं जे व्यक्तिरेखा आहे, ज्यांच्यासाठी ही कथा घडली किंवा महाराजांनी त्यांच्याबद्दल ही कथा घडवली, ते सुद्धा नंतर महाराजांचे अनन्यसाधारण भक्त झाले, अंतरंग शिष्य झाले. इतकी महाराजांनी त्यांच्यावरती कृपा केलेली आहे. त्या भक्ताचं नाव होतं डॉक्टर त्र्यंबक कंवर, राजाराम कंवर, त्र्यंबक राजाराम कंवर. तर त्या त्र्यंबक राजाराम कंवरांची म्हणजे डॉक्टर कंवरांची हकीकत आपण पुढच्या भागात बघूया, कारण ती फार रोमांचकारी हकीकत आहे आणि अतिशय विस्ताराने सांगण्यासारखी हकीकत आहे. तर ती कथा आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत जय गजानन. जय गजानन.